फिर्यादी पायल गुलाबराव भोगे यांनी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की त्यांचा भाऊ पराग भोगे ह्या त्याच्या घराला लॉक लावून परिवारासह बाहेरगावी गेला असताना अज्ञात आरोपितांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातून नगदी रक्कम 5,000 रुपये, वुलनचे जर्किन, एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, एक नोकिया कंपनीचा छोटा मोबाईल चोरी केला आहे। सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेऊन पोलीस स्टेशन परिसरात गुप्त बातमीदार नेमून गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे 1 मामून उर्फ राजा रशीद फारुकी वय 42 वर्ष, फारुकी मंजिल 1359 हवालदारपुरा ठाकरे मार्केट जवळ वर्धा। आरोपी नामे 2 देवाशीष मेघनाथ सरकार वय 41 वर्ष, राहते दमदम नागीर बाजार दिल्ली रोड वेस्ट बंगाल। आरोपी नामे 3 सम्यक अरुण धवणे वय 19 वर्ष, पिपरी तालुका जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी करण्याकरिता वापरलेले वाहन, साहित्य व चोरी केलेले 5,000 रुपये नगदी, वुलनचे जर्किन, एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, एक नोकिया कंपनीचा साधा छोटा मोबाईल जप्त केला। तसेच नमूद आरोपितांनी मौजा वरुड येथील आणखी 2 घरी घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून मोबाईल, टॅब, 2 मोबाईल फोन, 2 हँडवॉच, ट्रॉली बॅग, चांदीच्या तोरड्या, जोडवे, बेंटेक्सचे हार, नेकलेस, बांगड्या, रोख रक्कम 2,000 रुपये जप्त करण्यात आली। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम प्रतीक्षा खेतमाळीच यांचे निदर्शनाप्रमाणे सहाय्यक फौजदार विठ्ठल दुधकोळे, पोलीस हवालदार हरिदास काकड, अजय वानखेडे, रमेश वाघ, मंगेश झांबरे, सचिन सोनटक्के, संजय लाडे, पोलीस शिपाई अभय इंगळे, प्रदीप कुचनकर नेमणूक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी केली। इंडिया न्यूज टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा।